थोडंसं मित्रांनो स्थिरच ठेवायचं आहे, वेळेचा अभाव आहे, वेळ ही कोणासाठी थांबलेली नाहीये, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम ऑन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हरेश आणि त्याच्या साथीला घेतील आणि पहिले षटक प्रणय साळके बिग स्मॅशर या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॉलर आपल्याला प्रणय पाहायला मिळतोय. हरीश पहिला बॉल. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल प्रणयचा हरीश साठी. बॉल टॅप फटका जरूर खेळला गेला आहे. डेंजर झोनला होता, परंतु एक धाव चपळीने घेतलाय. नो बॉल, नो +1. 2 धावेने मात्र खातं उघडतंय. गेम चेंजर या टीमचं खातं उघडतंय 2 धावेने. बॉल व्हाईट बॉल. अंपायर सचिन सरांचा निर्णय येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र आणखीन एक धाव फलकावरती जरूर ऍड होते. संघाचं खातं झपाट्याने वाटतंय. जवळ पोहोचले 3 या धावसंख्येवरती. फुलटॉस बॉल. डी झोनमध्ये एक धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 4 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. मध्ये एक डाव पहा. कमिटीच्या माध्यमातून एक नियम सांगितला जातोय. व्हॉलंटियर अंपायर जे उभे आहेत त्याला लागून जर बॉल गेला, डायरेक्ट बाहेर गेला तर आउट आहे. व्हॉलंटियरला जर बॉल लागून डायरेक्ट बाहेर गेला तर आउट आहे. अगदी पायावरती आदळतोय. जर पाया गेला तर डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 5. पुढून अगदी फ्लिप करण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगली फिल्डिंग कधी मात्र सर्व पाहायला चिंत्याच्या माध्यमातून. अगदी पृथ्वीला पण कीर्तिमान असा हा खेळाडू मात्र चिंत्याला पाहतोय. आणि असली तैनात आहे. आणि सेक मध्ये जिथे पाहायला गेलं तर खूप चांगला फटका त्याच्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर प्रणय साळके खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 5. अगदी फटका जरूर हलक्या कट केलाय 1 धावेसाठी. पहिले षटक समाप्त. टीमची धावसंख्या 6 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. आणि गेम चेंजर या संघाचा. गेम चेंज करावा लागेल कारण सिंगल डबलने काही होणार नाहीये. फुटाफुटके मारावे लागतील. अगदी मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर पाहायला गेला तर अगदी मोठी धावसंख्या जर उभारली असेल. आता तर स्टीम गरुड अलायन्स या संघाने 32 धावा स्कोरकार्डवरती लावल्या होत्या, परंतु अगदी पाहायला गेलं त्याच्या विरोधात वीर मारणाऱ्या संघाला ते आव्हान मात्र पूर्ण करता आलं नाहीये. परंतु आतापर्यंत या KPLचा या सीझनचा हायेस्ट स्कोर 32 धावा गरुड अलायन्स संघाचा आतापर्यंत पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी दर्शन आलाय. स्ट्राईकला पुन्हा एकदा हरेश. दर्शनचा पहिला बॉल. खूप चांगला फटका जरूर खेळला गेलाय. डी झोन मध्ये एक धाव. बॉक्स क्रिकेट मात्र सातत्याने मात्र जर पाहायला गेलं तर अनेक
जास्तीत जास्त आपण मैदानाचा जर अभ्यास केला तर भूषकी क्षेत्र बॉक्स क्रिकेटमध्ये जरूर पाहायला मिळतात. सिंगल डबल आणि समोरच्या दिशेमध्ये जास्तीत जास्त मोठा खेळात चौका तुम्हाला 4 धावा मिळतात. हे बॉक्स क्रिकेट अगदी गल्ली क्रिकेट अगदी चाळीमधलं क्रिकेट म्हणून ज्या क्रिकेटकडे पाहिलं जातं असं हे बॉक्स क्रिकेट आणि आजची टुर्नामेंट देखील त्याच फॉर्मॅटमध्ये जरूर पाहायला मिळते. अगदी लीग फॉर्मॅटमधल्या ह्या मॅचेस स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण परंतु फेकी अगदी वेगाने केली आहे. बॅकअप नव्हतं. मयूर 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 अगदी खूप चांगली कॅमेरावर साहिल मोरेच्या माध्यमातून केली जाते. पुढचा बॉल अगदी हलक्याने फ्लिप केलाय. एक धाव मात्र मिळेल बी झोन मध्ये. एका धावेने धाव फलक एक काचिका लाकडा 10 धावा. अक्षय शेलार आपण कुठे असाल मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अक्षय शेलार किशन नगर प्रीमियर लीग KPL सीझन क्रमांक 5 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातल्या लढती आपण ह्या पाहतोय. खूप चांगला फटका अगदी टाकपटका जरूर खेळण्यात गेलाय. एकच धाव. शेवटचा बॉल टीमची धावसंख्या 11. हरेश अनुभव आहे हरेशकडे. अगदी या खेळाडूवरती देखील बोली चांगली लागली होती. अगदी आपण पाहायला गेलं तर गेम चेंजर या टीम मध्ये मात्र तो सामील झाला. सलामीची जोडी स्ट्राईक नेटवरती हरेशला पाहतोय आपण. तुमचा बॉल अंतिम बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉल अडवलाय परंतु अंपायरचा निर्णय काय येईल याच्याकडे मात्र प्रश्नचिन्ह असेल. काय घडलंय या बॉलवरती किती धावा असतील हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. नेमकं घडलंय काय. सिर्फ एकच धाव. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. स्कोर कार्ड पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर 2 षटक समाप्त होतात. 2 षटकामध्ये अगदी आपण पाहायला गेलं तर 12 धावा. आपण जर पाहायला गेलं तर गेम चेंजर आणि त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते पीच स्मॅशर. या 2 संघांमधली लढत. गेम चेंजर म्हटलं तर संघ मला घनश्याम कन्सेस आहे. आयकॉन खेळाडू गणेश भांबरे आयकॉन खेळाडू या टीम मधून खेळताना मात्र पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या विरोधात पीच स्मॅशर संघमालक वैभव मोरे आयकॉन खेळाडू प्रणय चाळके. वैभव मोरे साहेबांचा हा संघ एका बाजूला दुसऱ्या बाजूला घनश्याम कन्सेस आहे त्यांचा संघ गेम चेंजर हा मात्र पाहायला मिळतोय. पुढच्या षटकासाठी गोलंदाज विनायक कदम आलाय. स्ट्राईकला पुन्हा एकदा हरीश. टीमची धावसंख्या 2 षटक 12. सोडून दिलाय पहिलाच बॉल व्हाईट बॉल. अवातर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात. अवातर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात होते. व्हाईट बॉल आलाय. विनायकचा पहिलाच बॉल व्हाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. अक्षय शेलार आपल्याला विनंती असेल आपण जिथे कुठे असाल मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अगदी 2 व्हाईट बॉल त्यांनी हाताळले पुन्हा टाकावे लागतील कारण कुठेतरी दिशेपासून भरकटतोय. अचूक टप्पा अचूक लाईन आणि लेग. पुन्हा एकदा व्हाईट. हॅट्रिक 3 बॉल व्हाईट हाताळले त्याने. कुठेतरी दिशा चुकते. लाईट चुकते लेग चुकते. इथे कट केल्या. एक धाव मात्र आली आहे. यानंतरची मॅच एका बाजूला किड्स युनायटेड आणि त्यांच्या विरोधात पॉवर हिटर
कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस घेणार होतो. डॉट बॉल खूप चांगला कमबॅक. आता कमबॅक करत असताना विनायक 2 बॉलचा खेळ झाला अजूनही 4 बॉल बाकी आहे. काय फटका जरूर मिळालाय इथे काय घडलंय हो धावचीच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात हरेश पहिली विकेट ड्रॉन. अर्थातच टीम गेम चेंजर या संघाची जावं लागेल माघारी. बॅक टू द डगआउट. पहिली विकेट मात्र प्राप्त होत असताना टीम स्मॅशर या संघाला नवीन बॅटर इनिंग नंबर 3 मध्ये होता पाहायला मिळतोय. नवीन बॅटर निर्भय आला संघासाठी इनिंग नंबर 3 मध्ये प्रसारण केले झाला. परंतु विनायक कदम ज्याच्या नावात आहे दम तो विनायक कदम आपला दम दाखवत असताना मात्र पाहायला मिळतोय. हो खूप चांगला बॉल. काय कमबॅक कमालीचं कमबॅक पाहताना मिळतोय. कारण ज्या पद्धतीची खेळी पहिल्या 3 बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉल आले होते पण त्यानंतर हे कमबॅक हो पायावरती आदळलाय शरीराचा वेग घेतलाय. आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉल व्हाईट बॉल टाकले परंतु 3 बॉल डॉट काढले त्याने. 4 बॉल डॉट बॉल आले. हो खूप चांगली कमालीची गोलंदाजी. वाह काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. जिसके नाम में है दम तो विनायक कदम कमबॅक केलाय या षटकामध्ये. टीमची धावसंख्या 3 ओव्हर संपलेत 16 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट 16 ऑन स्कोर कार्ड. लॉस 1 विकेट. चला टीम मीटिंग घेऊ नका. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज विनंती असेल कारण आपल्याला आजच्या दिवसातले लॉट्स क्लिअर करायचे. स्पीड अप ठेवायचं थोडंसं. शेवटच्या षटकासाठी बकरन आलाय निर्भय स्नॅक नेटला. या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या आळा घातणं कुठेतरी महत्वाचं असेल. पहिला बॉल वेगाने टाकलाय टी झोन मध्ये 1 धाव. बॉल अगदी वेगाने येतोय वेगाने पडतोय टप्पा त्याच वेगाने मात्र मारावा लागेल. काची गडा काटला हलकासा ब्रश चेंडू घोषाकी क्षेत्रामध्ये 1 धाव. पाचवी तुला टॉस देतलं जातं कॅप्टन यायचं व्यासपीठावरती. तुला कॅप्टन व्यासपीठावरती यायचंय. नेक्स्ट मॅच किंग्स युनायटेड आणि पॉवर हिटर. तुला टॉससाठी या. चला या प्लीज कॅप्टन टॉससाठी यायचंय मुख्य व्यासपीठावरती. सागर दादा टॉस घ्यायचा आपण. किंग्स युनायटेड विरुद्ध पॉवर हिटर. नेक्स्ट मॅचचा टॉस. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मला घेतला जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस किंग्स युनायटेड आणि त्यांच्या विरुद्ध पॉवर हिटर. पॉवर हिटर संघमालक राधे आयकॉन आयुष भानुशाली आणि त्यांच्या विरोधात किंग्स युनायटेड संघमालक रमेश डुंगरे आणि सागर पाटील आयकॉन धनंजय शेट्टी. मुख्य व्यासपीठावरती मात्र टॉस घेतला जातोय. चला प्रेक्षक खेळाडू प्लीज टीम पॉवर हिटर टीम अंपायर पॉवर हिटर टीम थोडंसं पाठीमागे या प्लीज. प्रेक्षक वर्ग
जाऊया लक्ष 21 धावांचं मॅचला होते सुरुवात. स्ट्राईक इनिंगला मात्र काय होते. टॉस जिंकलाय किंग्स युनायटेड. निर्णय आपला कळवायचा आहे. किंग्स युनायटेड आपण टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. 24 बॉल 21 सूरज. स्ट्राईक इनिंगला बॉलर प्रणय. पहिला बॉल व्हाईट बॉल आलाय. अव्वलच्या धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात. 24 बॉल 20 ची गरज. हलकासा फ्लिप केलाय. बट्टाबट्टा सजवलाय. झाडू शॉट. एक धावेसाठी. आयोजन कमिटीकडनं तुम्हाला कॉल आहे. यानंतर अजून एक तुमची मॅच आहे. तरी कुठल्या टीमने घरी जायचं नाहीये. कुठल्याही टीमने जायचं नाहीये कारण यानंतर अजून एक नॉकआउट मॅच आहे तुमची. काही टीमला विनंती असेल तुमची यानंतर अजून एक मॅच होणार आहे. चला 10 टीमला विनंती असेल आपण कुठेही जायचं नाहीये. यानंतर आपली मॅच असेल. आणखीन एक मॅच आहे. आयोजन कमिटीकडून तुम्हाला हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पिच स्मॅशर आणि त्यांच्या विरोधात गेम चेंजर. दोन टीम मध्ये हा सामना मात्र रंगताना मात्र पाहायला मिळतोय. नो बॉल आलाय त्यामुळे जीवदान मिळालंय अर्थातच सूरजला. प्रणयचा पुढचा बॉल सूरजसाठी 3 धावसंख्या धावफलकावरती. आता खराब लाईन आणि लेन. नो बॉल. पायावरती आदळलाय. कॉलिंग नाहीये. नजरेला नजर भिडलीच नाहीये. इथे अपघात घडलाय. पहिला बॅटर आउट होतोय. फलंदाज बाद. बॅक टू बी डगआउट. चार झाल्या. 4 धावसंख्या 4. 3 बॉल 4. अगदी आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा नो बॉल आलाय. 5 धावा धावफलकावरती. एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा धावसंख्येवरती जोडण्याचा मानस मात्र सर्व पाहायला मिळतोय. White ball. Hello, 6. 5 बॉल झाले. शेवटचा बॉल आता मात्र अचूक कापावरती टाकलाय. ओव्हर होते समाप्त. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 6-1. 18 बॉल करायचे आहेत. 15 धावा. येणारे 18 बॉल 15 धावांची गरज. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका. मॅचला कंटिन्यू करायचंय.
आपल्याला देखील विनंती असेल अजूनही 5 मॅचेस बाकी आहेत कारण 10 मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला लॉट क्लिअर करायचं आहे त्यामुळे थोडंसं स्पीडअप द्यायचं आहे पुढचा बॉल चांगला बॉल इथे हाताला चटका मिळाला आणि एक धाव टीमला मानून घेते एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा धावफलकावरती मात्र जोडल्या गेल्या टीम पिच मॅचवर या संघाने निर्भय गोलंदाज पाहायला यष्टी रक्षक चूक होते एक धाव खूप चांगला स्टॉप मित्रांनो खेळत असताना आपल्या शरीराची काळजी घ्या खेळ होतच असतात परंतु त्याच्याबरोबर आपल्या शरीराची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं परंतु खूप चांगला बॉल ओव्हर पिच होता त्याच्यावरती आक्रमण सर्वांचं होतं परंतु ढकलण्याचा प्रयत्न परंतु खूप चांगला स्टॉप इथे मात्र स्वरूप पाहायला मिळाला पुढून सफल खेळण्याचा प्रयत्न मीर यांनी दादाने मात्र सोडून दिलं त्यांना माहिती आहे हा एकच धाव मात्र मिळणार आहे त्यामुळे काही हरकत नाहीये टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवरती 9 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय आता येणारे बॉल असतील अर्थातच 12 बॉल 12 धावांची गरज येणारे 12 बॉल 12 धावांची गरज 12 चेंडूत 12 धावांची गरज आणि गोलंदाज हरेश आलाय तिसऱ्या षटकामध्ये हरेश स्ट्राइक रेंजला मात्र सूरजला आपण पाहतोय स्ट्राइक रेंजला सूरज स्ट्राइकला सूरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आउटट्रॅक केलाय एक धावेसाठी अगदी शरीराचा वेग घेणारा बॉल पायावरती आली आहे डॉट बॉल आलाय ही इमानदारी आहे हो त्याने सांगितलं अपील केली होती परंतु त्याने सांगितलं हो माझ्या पायाला बॉल लागलाय ही तरी इमानदारी असते क्रिकेटवरचं आता मात्र दिशा चुकते खराब वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव फलकावरती ऍड होते पुढचा बॉल बॉलचा इशारा त्याच्यावरती आणखी एक धाव बाय 1 गेट 1 फ्री 2 धावा अगदी दिवाळीचा बोनस संपला नाहीये असं मला वाटतंय कारण धावा या जोडल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत बोनसच्या रूपाने एकदा धावा आल्या स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ झाला हलक्या त्याने ढकलून दिलाय कट केला एका धावेसाठी सिंगल आले सिंगलच्या मदतीने धावलं जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती आता 9 चेंडू 7 ची गरज येणारे 9 बॉल 7 धावांची गरज आधीच मन बनवलं दिशाभूल केली वाईट प्लस 1 2 धावा
एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा अगदी टीमच्या खात्यामध्ये ऍड होतात. जास्त काही करायची गरज नाहीये, कारण धावा तुम्हाला आल्यानंतर जास्त काही करायची गरज नाहीये. सिंगल डबलने मात्र स्कोर येतोय. 9 बॉल 5. 9 5ची गरज. पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकतोय. विकेट कीपर कडनं चूक होते. डी झोन मध्ये बायच्या स्वरूपात यस एक धाव. अजूनही 2 बॉल शिल्लक. 8 बॉल 4ची गरज. 8 चेंडू 4ची गरज. खूप चांगली फिल्डिंग. बीबी त्याने मात्र अगदी स्वतःला जगडून आखडून ठेवलंय. त्याला माहितीये भले रन जाऊ दे, पण मी आणि पहा पुन्हा एकदा त्याने इमानदारी दाखवली. या इमानदारीसाठी जोरदार टाळ्या होत जाऊ दे मित्रांनो. कारण पंचांच्या निर्णयाचा त्याने विचार देखील केला नाही आणि स्वतः सांगितलं की हो बॅटला हलकासा मला ब्रश झालाय. मगाशी देखील पायावरती बॉल लागला होता. त्याने देखील सांगितलं हो मला लागला होता. आता देखील तीच इमानदारी. आणि हे खरं क्रिकेट आहे. हे क्रिकेट जगता आलं पाहिजे. तर खोटं खेळून काही होत नसतं मित्रांनो. खरं खेळणं, इमानदारी खेळणं हे महत्वाचं असतं. येणारे 6 बॉल आणि 4ची गरज. 6 चेंडू 4 धावांची गरज. शेवटचं अंतिम षटक, जबाबदारीचं महत्वाचं षटक. 6 बॉल 4ची गरज. येणारे 6 चेंडू 4 धावा. आजच्या दिवसामध्ये कोण हिरो ठरेल आणि कोण खलनायक ठरेल, कोण नायक ठरेल. 6 चेंडू 4. 6 बॉल 4ची गरज. 5 ऑन आहे दोन्ही संघांकडनं. पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. एक धाव तर आली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. आता 5 बॉल 3 धावांची गरज. 5 बॉल 3. खूप चांगला बॉल इथे स्टॉप केलाय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय. आता 4 बॉल 3ची गरज. कमबॅक करत असताना गोलंदाज मिहीर यांच्या माध्यमातून उडावट्टा खेळण्याचा प्रयत्न. इथे संधी होती. अगदी स्वतः मात्र पडलाय. आता येणारे 3 बॉल 2 धावांची गरज. तीन बॉल 2 धावांची गरज. येणारे 3 बॉल 2 धावांची गरज. फटका खेळलाय. ही जोरमध्ये एक धाव आणि त्याने डोक्याला हात लावलाय. बॉल लागलाय. आता 2 बॉल 1ची गरज. 2 बॉल 1ची गरज आणि इथे 3 बॉल. अंपायरने 1 बॉल दिलाय. 2 चेंडू 1 धावेची गरज. 2 बॉल 1. डॉट बॉल आला तर सामन्यामध्ये कुठेतरी कमबॅक होऊ शकतो. 2 बॉल 1. आणि इथे चुकी होते. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडनं आणि वेगाने ही धाव कंप्लीट केली. बायच्या स्वरूपात 1 धाव आणि ही सामना पूर्णपणे जिंकलाय. अर्थातच 3 पिच स्मॅशर या संघाने काढलं. एक चेंज करता आला नाहीये. शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी षटकामध्ये गेम चेंज झाला असता, परंतु अगदी चपळीने ती धाव कंप्लीट केली आणि सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलं. आता पिच स्मॅशर या संघाने. नेक्स्ट मॅच कडे किंग्स युनायटेड आणि त्यांच्या विरोधात पॉवर हिटर टॉस जिंकलाय. किंग्स युनायटेड या संघाने निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलिंग करण्यासाठी